अर्ध्या मराठ्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतले. ओबीसी सुप्रिया सुळेंकडून देखील ओबीसी प्रमाणपत्र घेण्यात आले. सगळ्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेऊन ठेवले असं मोठं वक्तव्य आज काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी केले. आपल्याला वाटतं आता ओबीसींनी जनरल व्हावं आणि ओबीसी होऊन जावं, त्यांना जायचं त्यांना देऊन टाका. 27% घुसखोरी वाढली आहे. आरक्षण वाढत नाही मात्र घुसखोरी झाली आणि त्यामुळे उद्या ओबीसींचं वाटोळं होईल असा आरोप देखील विजय वडेट्टीवारांनी केला. जरांगे पाटलांना जरा माहिती कदाचित नसेल, पण जेवढे मोठे नेते आहेत सुप्रिया सुळेंच्याकडे पण आहे. हो, सगळ्यांच्याकडे आहे. कोण नाही आहे, सगळ्यांनी ते प्रमाणपत्र ओबीसीचं घेऊन ठेवलं आहे. सुप्रियाताईंचंच काय, सगळ्यांच्याचकडे आहे. कदाचित पवार साहेबाकडे आहे की मला माहित नाही, मी बोलू शकत नाही. एक तर आरक्षणही वाढत नाही आणि घुसखोरी वाढली आहे. त्यामुळे उद्या आदिवासी आपल्या ओबीसीचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही, हे तेवढं सत्य आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना लोकशाही मराठीशी बोलताना सुप्रिया सुळे काय म्हणाल्यात ऐकूयात. वडेट्टीवार म्हणतायत तुम्ही सुद्धा ओबीसी प्रमाणपत्र घेतलंय. माझी खूप हात जोडून विनम्र विनंती आहे त्यांना आणि काँग्रेस पक्षाला की त्यांनी ते सर्टिफिकेट दाखवावं. माझ्याकडे माझं जन्माचं सर्टिफिकेट आहे, माझं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट आहे, माझ्या लग्नाचं सर्टिफिकेट आहे आणि माझ्या लोकसभेचं निवडून आलेलं सर्टिफिकेट आहे. या देशात जे लीगल सर्टिफिकेट्स मिळतात ती सगळी लीगली माझ्याकडे आहे. बाकी माझ्याकडे दुसरं कुठलंही सर्टिफिकेट नाही आणि जर त्यांच्याकडे ते असेल तर त्यांनी जरूर दाखवावं. मला खरंच म्हणजे मला कळत नाही की महाराष्ट्र काँग्रेसला काय अडचण आहे की ते असे आमच्यावर का आरोप करतायत याचं मला उत्तरच समजत नव्हतं. हे खूप दुर्दैवी आहे की काँग्रेस पक्ष मेन मुद्दा सोडून आम्हालाच टार्गेट करतोय. म्हणजे मला कळत नाही की महाराष्ट्र काँग्रेस, मी काँग्रेस नुसती म्हणत नाही, महाराष्ट्र काँग्रेस का राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारच्या विरोधात एवढी उभी राहते याचं उत्तर खरंच माझ्याकडे नाही. मी विनम्रपणे काँग्रेसला विनंती करतेय, आता अजून काय करावं मला सांगा. एक मित्र पक्ष म्हणून मी माझी कुठली मर्यादा सोडली आहे? मी आजपर्यंत एवढ्या वर्षात कधी कुणावर खोटे नाटे काय मी साधे पण आरोप करत नाही. मी लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आणि समाजकारणात आली आहे. आरोप करण्यासाठी नाही आलेले आणि खोटे आरोप तर कधी करणारही नाही. आमचं राजकारणच नाही आजचं. जर असेल नियमात बसत असेल तर त्याच्यात वावगं काय? त्याच्यामुळे असायला काही असलं तर मला असं वाटतं त्याच्यात ते वावगं असंच काही कारण नाही. प्रमाणपत्र असणं म्हणजे काय फरक पडतो? ते बऱ्याच जणांकडे प्रमाणपत्र असतो. नियमाने कायद्याने मिळत असेल तर घ्यायला काय असेल. मित्र पक्षावरच अशा प्रकारची चर्चा करण्याचा प्रयत्न केला काही दिवसापासून काँग्रेसची काही मंडळी का करतात मला कळत नाही. आणि मला वाटतं की त्यांनी पहिल्या प्रथम अशा प्रकारचा दाखला वेगवेगळ्या नेत्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पदाधिकाऱ्यांना असं देण्याच्या बाबतीमध्ये ज्यांना ज्यांना दिलंय त्याच्या संदर्भामध्ये भाष्य केलं आणि त्याची चौकशी करण्याची मागणी केली तर मी समजू शकतो. फक्त मित्रांना डॅमेज करायचा 2014ला ह्यामुळे सत्ता गेली ह्या लोकांच्या असल्या वागण्यामुळे. मला वाटतं की शेवटी त्यांनी ही भूमिका आता स्पष्ट करावी. काँग्रेसच्या लोकांनी तर त्यांना समज द्यावा की आपल्या मित्र पक्षावर टीका करू नये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.